बातमी आहे नाशिकहून. मित्राकडून 1,15,000 रुपये उसने घेण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाचे 23 लाख हे मित्रानंच लांबवल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीला आली आहे. नाशिकच्या गंगापूर परिसरामध्ये राहणारे परेश देवनानी या चप्पल व्यावसायिकाला बँकेमध्ये 25 लाख रुपयांचा भरणा करायचा होता. त्यासाठी त्यांनी नातेवाईक आणि मित्राकडून 23,85,000 रुपये गोळा केले होते. कमी पडणारे 1,15,000 त्यांनी मुकेश जैन नावाच्या आपल्या मित्राकडून उधार मागितले. ते घेण्यासाठी ते मुकेशच्या घरी गेले होते. त्यावेळेस त्यानं देवनानी यांची 23 लाखांची बॅग पळवून पोबारा केल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी मुकेश जैन विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलं आहे. हे परेश देवनानी आणि त्यांचे एक मित्र मधुसूदन कलंत्री पार्टनरच आहेत. ते त्या ठिकाणी त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांचं चहापान झालं. एक 10 मिनिटात मी 1,15,000 घेऊन येतो असं सांगितलं. हे गप्पात रंगले आणि ती जी बॅग बाजूला ठेवली होती यांच्या नकळत दुसऱ्या दरवाजाने ती बॅग 23,85,000ची ते घेऊन गेले. आणि हे यांच्या लक्षात थोड्या वेळाने आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आरोपी या ठिकाणी भाड्याने राहत होता.